कोल्हापुरात एक अशी घरफोडी घडली ज्याने सर्वांनाच धक्का बसला। घरात वृद्ध महिलेचे निधन झाले होते। नातेवाईक आणि परिसरातील लोक अंतिम दर्शनासाठी जमले होते। दुःखाचे वातावरण असताना कोणीतरी घरातील कपाट साफ केले आणि लाखो रुपयाचे दागिने लंपास केले। विशेष म्हणजे या चोरीमागे कोणताही सीसीटीव्ही पुरावा नव्हता, कोणताही प्रत्यक्षदर्शी नव्हता। मग पोलिसांनी आरोपीपर्यंत मजल कशी मारली, पाहूया हा एक थरारक घटनाक्रम। 22 एप्रिल 2026 कोल्हापूरच्या रविवार पेठेतील एक घर, कुटुंबातील वृद्ध महिलेचे निधन झाल्याने घरात शोककळा पसरली होती। अंत्यदर्शनासाठी घराबाहेर लोकांची गर्दी वाढत होती। याच वेळी घरात कोणी नसल्याची संधी साधत एका चोरट्याने आत प्रवेश केला। कपाट उघडले आणि काही मिनिटातच सोन्याचे नेकलेस, कंगन, चेन, झुमके, मंगळसूत्र आणि इतर दागिने घेऊन तो पसार झाला। अंत्यविधी आटोपल्यानंतर घरातील मंडळी आत आली आणि कपाटातील दागिने गायब असल्याचे लक्षात आले। एका क्षणात दुःखात असलेल्या कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला। संपूर्ण घटनेची माहिती लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनला देण्यात आली आणि अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पण लक्ष्मीपुरी पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। घटनास्थळी कोणताही ठोस पुरावा नव्हता, सीसीटीव्ही फुटेज नव्हते, आरोपीचा माग काढण्यासाठी कोणताही थेट धागादोरा नव्हता। पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मयुरेश्वरी खरात आणि त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली। घरातील परिस्थिती, येणारे जाणारे लोक, नातेवाईक आणि संशयितांची माहिती बारकाईने तपासली जाऊ लागली। तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसा संशय एका व्यक्तीवर केंद्रित होऊ लागला। ही व्यक्ती दुसरी कोणी नसून फिर्यादिताचाच नातेवाईक अशफाक खाजासाब होता। बेळगाव येथून अशफाकला ताब्यात घेण्यात आले। सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांच्या सखोल चौकशीत अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली। धक्कादायक बाब म्हणजे चोरी केल्यानंतर त्याने सर्व दागिने वितळून त्याच्या छोट्या छोट्या सोन्याच्या लंगड तयार केल्या होत्या, जेणेकरून पुरावे नष्ट होतील आणि ओळख पटू नये। पण पोलिसांच्या तपासापुढे त्याची ही युक्तीही निष्फळ ठरली। आरोपीकडून तब्बल 12 तोळे 20 मिली वजनाच्या 17 सोन्याच्या लगड्या जप्त करण्यात आल्या आहेत। त्याची किंमत सुमारे 18 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। अंत्यविधीच्या दुःखद प्रसंगाचा फायदा घेत केलेली ही घरफोडी आणि त्यामागे नातेवाईकाचाच हात असल्याचे उघड झाल्याने परिसरात मोठी चर्चा रंगली आहे। कोणताही सीसीटीव्ही पुरावा नसताना केवळ तपास कौशल्याच्या जोरावर लक्ष्मीपुरी पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे। अशा महत्त्वाच्या आणि वेगवान बातम्यांसाठी आमच्या लाईव्ह मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।